Namaskar. The topic, be your own best friend. This is our topic today. तुम्ही तुमचे चांगले मित्र बना. How many of you are your good friends? Yeah, I strongly believe very less. Very less. And those who feel they are, they need to know exactly that कि friends यानी क्या रहता है. एक मित्र आहे, सखा आहे, सखी आहे, सोबत कोणीतरी आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे? To whom you share without fear is friend, is it? To whom you share without fear. कुठेही मनात डाऊट नाही आहे, कुठेही मनात भीती नाही आहे, त्याला आपण शेअर करतोय. कदाचित ती गोष्ट शेअर करतोय की यापूर्वी आपण कधीच कोणाला सांगितलेली नाही. ज्या पर्टिक्युलर गोष्टीला समाजात 4 जणांना कळाल्यानंतर कदाचित आपल्याबद्दलचा अप्रोच बदलणार आहे लोकांचा, अशी एक गोष्ट आहे. पण ती पण सांगताना आपल्याला ताण नाही येत आहे. आपल्याला हलकं वाटतं की आपण शेअर केलंय काहीतरी. ती व्यक्ती मित्र किंवा मैत्रीण आहे. म्हणून हे तुम्ही तुमचे आहात का? आपण आपल्या सोबत नसतो. आता मी एका सेशन मध्ये होतो माझ्या सगळ्या टीम बरोबर. त्याचा एक भाग डायरेक्ट याच्याशी कनेक्ट आहे. माणसं अवेअर नाही आहेत अनेक गोष्टीची. दे आर नॉट जागरूक इन दॅट वे. आपण नेमके काय करत आहोत आपल्याला पण माहित नसतं. काही माणसं खूप हायली अवेअर असतात. अवेअरनेसची टेस्टिंग टच थेरपीने होते. ज्याला स्पर्श केला की त्याला जाणवतं काय म्हणून जो विचारतो. मागं असं एखाद्याला तुम्ही नुसतं असं टच करा खांद्याला, तो लगेच वळून पाहतो काय. काही जणांना असं हलवून पाहत तरी ते पाहत नाहीत तुमच्याकडे, ते पुढेच पाहत असतात. अवेअरनेस बेसिकली एक अशी गोष्ट आहे की जी असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती नसते ही रियालिटी आहे. वेन वी टॉक अबाउट द फ्रेंडशिप, तेव्हा तुम्ही तुमचे मित्र आहात का? तुम्ही तुमच्याशी काही शेअर करता का? तुम्ही तुम्हाला भेटता का? डू यू मीट युअर ओन सेल्फ? अगदी तुमच्या भाषेत तुम्ही तुम्हाला डेट करता का असं म्हणलं तरी हरकत नाही. आय कॅन क्वेश्चन इन दिस वे. पण आपण आपल्याला कुठे भेटतो? आय रिअली हॅव क्वेश्चन इन माय माइंड दॅट हाऊ मेनी ऑफ यू मीट युअर ओन सेल्फ? तुम्ही तुम्हाला भेटता का? अनेकदा नाही. कारण आम्हाला आमच्या स्ट्रेंथ माहिती नाही. मेनी टाइम्स आय टेल यू की आपण अमिताभ बच्चनवर बोलू, विराट कोहलीवर बोलू, पण आपण आपल्यावर बोलू शकत नाही. कारण आपण आपल्याला जाणत नाही. दॅट इज द बेसिक प्रॉब्लेम. विराट कोहलीने काय केलंय, सचिन तेंडुलकरने काय केलं, अमिताभ बच्चनने काय केलं, माधुरी दीक्षितने, आय कॅन टॉक अ लॉट अबाउट. सलमान खानने काय केलं, आमिर खानने काय केलं, वी कॅन टॉक अ लॉट अबाउट दिस. इव्हन आपल्या क्लास मधला एक दुसरा मुलगा किंवा मुलगी आहे त्यांच्याबद्दल पण कदाचित आपल्याला 1-2 मिनिट बोलता येईल. पण जेव्हा इट कम्स टू यू की तू तुझ्याबद्दल बोल, तेव्हा मी काय बोलू? कारण मी मला ओळखत नाहीये, मला मी माहित नाहीये. आणि बहुतेक माणसं अशी आहेत जगावर की ज्यांना तेच माहिती नाही स्वतः. ज्या इन्स्ट्रुमेंटनी त्यांना जग जाणून घ्यायचंय त्या इन्स्ट्रुमेंटला ते स्वतःच जाणत नाही. ही जगाची सगळ्यात दुर्दैवी रियालिटी आहे की पीपल डू नॉट नो that very instrument by which they can understand the whole world. They can know the whole world. मग आम्ही आम्हाला ओळखतो का? आम्ही आम्हाला जाणतो का? आणि जर नाही तर मग आम्ही आम्हाला कसं ओळखलं पाहिजे? आम्ही आम्हाला कसं जाणलं पाहिजे? आम्ही आमचे कसे मित्र बनलो पाहिजे? आम्ही काहीतरी शेअर करतो का? आम्ही एकटेपणा एन्जॉय करतो का?
ऍक्सेप्टेड एकटेपणा इज एकांत, डिनाइड एकांत इज एकटेपणा. स्वीकारलेला एकटेपणा असला की त्याला आपण एकांत म्हणतो, आणि नकारलेला एकांत असला तर त्याला एकटेपणा म्हणतो. म्हणजे माणसाला फील होतं मी एकटाच आहे, कोणतरी पाहिजे होतं, हा एकटेपणा आहे. आणि कुणी नाही आहे याचा एक बेनिफिट आहे, तो एकांत आहे. की माझ्यासोबत कोण नाही, इट्स ओके फाईन, मी माझ्यासोबत आहे, काय प्रॉब्लेम. मी मला बोलतो का, मी मला सांगतो का तू हे करू शकतोस याची खात्री मी मला देतो का, देत असेल, सांगत असेल, करत असेल तर मी माझा मित्र आहे. There is only one person in the world who will certainly help you in all your problems, and that is your own self. एक आदमी दुनिया में जो हर हाल में आपकी मदद करेगा वो आप खुद हो. दुसरे कोणी तुम्हाला मदत करेल याची गॅरंटी नाही. तुम्ही तुम्हाला नक्की मदत करा. थिंक अबाउट दिस. आणि मग हा प्रश्न विचारा की मी माझा मित्र आहे का. कारण आपण आपले मित्र नाही आहेत, म्हणून तर आपण एकटेपण फील करतो. एकांतवाली जी लोक आहेत ना त्यांना प्रॉब्लेमच नसतो. ते एकटे आहेत असं त्यांना वाटतच नाही कधी, कारण ते एकटे नसतात, ते त्यांच्या सोबत असतात. तसं मी माझ्यासोबत आहे का. आणि म्हणून मला हा विषय तुमच्या समोर मांडायचा की खरंच आम्हाला हे एन्जॉय करता आलंय का कधी, की मी माझ्यासोबत आहे, मी मला जाणतो. आपण कुणाला तरी भेटतो तेव्हा आपण हसतो किंवा हसावेत राहत असा अभिप्रेत आहे. तुम्ही कोणाकडे तरी पाहिलं त्यांनी तुमच्याकडे पाहिलं तर हसलेलं बरं राहत. आपण आपल्याकडे पाहून कधी हसतो का. ते जग हसतंय आपल्याकडे पाहून, म्हणजे त्याचा एक वेगळा अर्थ आहेच. आपल्याकडे पाहून आपल्याला कधीतरी म्हणजे एक स्माइल देऊन आपण आपल्याला मोटिवेट करू शकतो का. आपण आपल्याला जाणत नाहीत, आपण आपल्याला ओळखत नाहीत, आपण आपली मैत्री करू शकत नाहीत. हा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि खरं तर ते जगातल्या अनेक प्रश्नांचं उत्तर आहे की तुम्ही स्वतःची मैत्री करा स्वतःची. पण जसं आपल्या मित्राबद्दल आपल्याला डिटेल्स माहिती असतात तसे आपल्याबद्दलची आपले डिटेल्स माहिती पाहिजे. आपण त्यासाठी अवेअर पाहिजे. Those who are 40-45 plus here, they know years back when they used to be kids. आज मी जर विचार केला की मी लहान होतो तेव्हा काय स्कॉलर असो कसाही असो मुलगा, त्याला ग्राउंडवर जाणं हे कंपल्शन होतं. प्रत्येक मुलगा ग्राउंडवर असायचा आणि रोज ग्राउंडवर असायचा. ग्राउंडवर तो किती काळ असायचा या प्रश्नाचं उत्तर फार छान आहे माझ्या काळातलं. आई बोलवसता त्याचं उत्तर असायचं आईने किंवा बापानं, बाप शक्यतो नाही, आईच बोलवस्तर ग्राउंडवर राहायचं. म्हणजे त्यांनी शेवटी हाक मारली पाहिजे, अभिजित किती वाजलेत, आलोच, मग घरी पोहोचायचं. आता जो स्पोर्ट नावाची जी संकल्पना आहे, क्रीडा खेळ संपत आहे. परिणाम तर असं झाला की माणसं अवेअर नाही आहे. आणि नेहमी असं वाटतं मेडिटेशन कोणाला करावं लागतं, ज्याचा अवेअरनेस मुळात कमी आहे त्याला मेडिटेशन करावं लागतं. ज्याचा अवेअरनेस खूप चांगल्या लेवलचा आहे त्याला मेडिटेशनची रिलेटिव्हली गरज कमी असते. आपल्या सगळ्या जणांना म्हणजे लहानपणी खूप जे खेळलेले असतात त्यांचा अवेअरनेस खूप जास्त असतो. ज्यांचं खेळणं खूप कमी असतं त्यांचा अवेअरनेस खूप कमी असतो. मी आय एम नॉट टॉकिंग अबाउट द निगेटिव्हिटी, आय एम टॉकिंग अबाउट अ पॉइंट, दॅट्स इट. म्हणजे याला मी नकारात्मकता म्हणून सांगत नाहीये, मी एक मुद्दा म्हणून तुमच्या समोर मांडतो. आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम असा आहे की वर आपल्या इथं जिथे हे दूध डिस्ट्रीब्यूट होतं इन्स्टिट्यूटचं ते एका डीप फ्रीजर मध्ये ठेवलेलं असतं. तिथं आपल्यातल्या एखाद्या व्यक्तीच्या घरी जर त्यांना दूध न्यायचं असेल तर दे कॅन टेक इट फ्रॉम दॅट. वहां पे नोट करते नहीं कि और पे ले जाए. पण हे जे
नोंद करून घरी घेऊन जाण्याची प्रक्रिया आहे. ती करत असताना ते फ्रीज घेतल्यानंतर ती परत बंद करावं लागेल. तुमच्या घरी जर तुम्ही गेलं पाणी पिलं फ्रीजचं तर ते दार बंद करावं लागेल ना त्याचं. आता डीप फ्रीजरचे दरवाजे असे स्लायडिंग ते असे असतात ना, ते काय असं नसतं. दूध घेतलं की ते परत दरवाजा बंद करायचं, त्याचं शटर बंद करायचं जर राहिलं तर बाकी दुधाला त्याचा प्रॉब्लेम आहे आला, कारण त्याचं फ्रीज होणार नाहीये. सो वी रिपीटेडली टेल इट कि यार वो बंद करो, वो बंद करो, वो बंद करो. कोई भूल जाता है असं की राहून जातं. किती वेळ. मग ज्यांना अवेअरनेस असतो ना त्यांना याची प्रचंड चीड येत असते की यार काय यार 100 वेळेस सांगितल्यानंतर लक्षात नाही राहत का. किती साधी गोष्ट. ज्याला अवेअरनेसच नसतो त्याला त्याची जाणीवच नसते. त्याचं समज तो सॉरी नाही लक्षात माझ्या. आणि हा सगळ्यात मोठा गोंधळ याच्या घातला. हा गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येकाने ग्राउंडवर जाणं फार गरजेचं आहे. पण ते ग्राउंडवर गेलेले नसतात, त्यांना अवेअरनेस येत नाही. त्या कॉन्शियसनेस मधून तुमच्या इंटेलेक्टला जसा टच होतो ना, तसा अवेअरनेस मधून स्मार्टनेसला टच होतो. आज जगामध्ये स्मार्ट असणं फार गरजेचं आहे. वेन आय बी विथ सचिन सर आपले, आणि आम्ही खूप मिटिंग्स जातो. मी आणि सचिन तर असं आहे की या इन्स्टिट्यूटच्या अनेक मिटिंग्स आम्ही दोघांनी बरोबर जाऊन अटेंड केलेल्या आहेत. आता काय गोंधळ होतो की ज्यावेळेस आम्ही सोबत जातो ना, वी नेव्हर प्रिपेअर फॉर इट. आम्ही कधी प्रिपेअर नाही करते की सचिन तुला काय बोलायचं, अभिजित तुला काय बोला. वी नेव्हर प्रिपेअर फॉर इट. वी गो अँड प्रेझेंट. आणि मग जी सिच्युएशन असते त्यात सचिनला जे वाटतं ते सचिन बोलत असतो, त्याच्यावर मला लक्षात देत असतं याला काय म्हणायचंय. मी काय वाटतं ते बोलतो, सचिन अंडरस्टँड करतो यांना काय बोलायचं. याचं मूळ कारण फक्त एवढं आहे की लहानपणी आम्ही दोघं जण ग्राउंडवरच होतो, घरात नव्हतो. जेवढा जास्त एखादी व्यक्ती ग्राउंडवर असते तेवढी ती जास्त अवेअर असते. आणि अवेअरनेस ही आजची सगळ्यात महत्वाची गरज आहे. पण जर ग्राउंडवर कोणी गेलं नसेल तर त्याचा अवेअरनेस वाढत नाही. म्हणून माणूस स्मार्ट असणं आणि माणूस हुशार असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्मार्ट म्हणजे चतुर असणं आणि हुशार असणं आर टू डिफरंट थिंग्स. आता गोंधळ काय होतो की एखादा माणूस चतुर आहे तर त्याला व्यवहार 100% कळतो, तर प्रॉब्लेमच नसतो त्याच्यामध्ये. तो दुसऱ्यांना अडकू शकतो पण स्वतः अडकत नाही, कारण तो चतुर आहे. लाईकवाईज मला स्वतःला नेहमी असं वाटतं की ती माणसं जी चतुर आहेत ती स्वतःला मित्र करू शकतात जर त्यांनी डेलिबरेटली ठरवलं तर. हा ठरवणं फार गरजेचं आहे. आपला गोंधळ काय आहे की आपण बहुतेक वेळ हा कल्पनेमध्ये घालत असतो आपल्या आयुष्याचा, फार कमी वेळ आपण रियालिटीज मध्ये घालतो. मच ऑफ द टाइम ऑफ अवर लाईफ वी स्पेंड इन इमॅजिनेशन, ड्रीम्स. आता तुम्ही इथं आहात म्हणजे नक्की इथं आहात का? खूप उघडत असताना खिडकीतून थंड वाऱ्याची झुळूक आली तर आपल्याला खूप बरं वाटतंय. ते आपल्याला एकदम वेगळा अनुभव आलाय जो सध्या आपल्याला अनपेक्षित आला एकदम, म्हणून आपल्याला ते चांगलं वाटतं आणि आपलं लक्ष जातं. एरवी अशा किती झुळूक येऊन गेल्यात आपल्यावर, आपल्याला कधी लक्षात पण आलं नाही झुळूक गेली म्हणून, कारण आपण अवेअर नाही आहात. वादळ सुटलं तर तुम्ही घरी जाऊन सांगता की कसं झालं होतं, कसे झाडं पडले, पत्रे कसे उडाले. दॅट यू टॉक बिकॉज यू एक्सपिरियन्स इट इन अ डिफरंट वे. पण जाताना हजारो गोष्टी असतात ज्या तुमच्या आजूबाजूला घडत असतात, तुम्हाला किती माहिती आहेत. नोटीसच करत नाहीत आपण, कारण आपण अवेअर नाही आहेत. आपण अनेक गोष्टी अननोटिस्ड सोडून देतो. कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यातल्या आपण नोटीस पण करत नसतो. आजारी पडल्यानंतर डॉक्टर म्हणतात की असं होतंय का, मग आपण विचार करतो होतंय का असं, कारण आपल्याला माहित नसतं तसं होतंय का नाही होत, आपण पाहिलेलंच नसतं त्याला. ठळक एखादी गोष्ट असेल की बाबा मळमळ होते का नाही होत, हे सांगणं तसं रिलेटिव्हली सोपं आहे. पण असं करत असताना तुला असं वाटतं का, जेव्हा वाटतं का नेहमी तुला वाटतं का की असं पेन्स होतं का कधी मध्ये आधी इथं होतात का, काय माहिती होतात की नाही, कारण आपण अवेअर नाही आहेत त्याच्याशी. बी युअर गुड फ्रेंड, इट मीन्स दॅट यू नीड टू बी अवेअर ऑफ युअर ओन सेल्फ फर्स्ट. तुम्ही स्वतःशी अवेअर पाहिजे तर तुम्ही चांगले मित्र बनाल एकमेकांचे आणि स्वतःचे पहिले. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर स्वतःला जाणून घ्यायला वेळ द्यायला पाहिजे.
They give time to know your own self. अहो आपल्या इथं आम्ही इंटरव्ह्यूज घेतो मुलांचे. We ask them a question that do you know, can you tell something about your hobbies and interests? 23 वर्षाचा 24 वर्षाचा मुलगा समोर बसलेला असतो आणि तुम्हाला सांगतो की सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आय डोंट नो माय हॉबीज. त्यांना हॉबीज नाही माहित त्यांच्या, आणि त्यांच्या आई वडिलांना अभिमान आहे त्याला 93% होते म्हणून दहावीत. आम्हाला प्रश्न पडतो की आता ह्याचं काय करायचं वया पोराचं पुढचं. द पर्सन डजंट नो हिज ओन हॉबीज. उसको खुद के इंटरेस्ट तक पता नहीं है और वो बहुत मार्क्स प्राप्त कर चुका है. सो दिस इज द बेस. नो योरसेल्फ. ऍट द सेम टाइम तुमचे इतरांशी असलेले जे रिलेशन्स आहेत त्याचा पण विचार करा, त्या नात्याचा विचार केला पाहिजे. कसं नातं आहे आपलं? कधी हे प्रॉब्लेम मध्ये येतं का? आपल्या आईशी आपलं नातं कसं आहे? आपण आपल्या आईला उगाच बोलतो का कधी कधी? फक्त आपल्याला राग आलेला असतो आणि त्या रागाला कंट्रोल करण्याची आपली कुवत नसते म्हणून आपण एक्सप्रेशन देतो. दॅट्स इट. बाकी काही नाही. ते केल्यानंतर आपल्याला पण वाईट वाटतं की आपण उगाच बोललोय, पण वाईट वाटलं तरी ऍक्सेप्ट नाही करत. आपला इगो असतो. आपल्याला वाटतं आपण चुकलोय, पण तरी शेवटी आपण सांगतो त्याची तुझी चूक होतेच. वाई? बिकॉज वी कॅरी दॅट इगो. तो इगो सांगत असतो तू चूक नाही, आपला कॉन्शियसनेस सांगत असतो तू चुकलायस. मग काही जणांमध्ये करेज असतो. सॉरी म्हणायला करेज लागतं. सोपं नाहीये. माणसं सॉरी दोनच गोष्टींनी बोलू शकतात. एक तर ते करेजने करू शकतात किंवा सवयीनं. प्लीज अंडरस्टँड दिस. सॉरी एक तर माणूस करेज असलं तर म्हणतो किंवा सवय असलं तर म्हणतो. त्याला सॉरी म्हणजे कायची जाणीव नसते, पण सवय असते. म्हणजे सॉरी आपण एक तंग घेतो याच्या सॉरीला कधी कधी. अशी माणसं असतात की ज्यांच्या सॉरीला सवय असते, पण काही जणांना सॉरीला करेज असतं. दे टॉक डेलिबरेटली. दे से आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला या गोष्टीची जाणीव आहे की तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे. हा नात्यांचा अभ्यास पाहिजेच. आपल्या लाईफ मध्ये प्राप्त करण्याची उद्दिष्ट पाहिजे. हे पण फार गरजेचं आहे. आपल्याला पर्पज आहे का काही लाईफला? कुठतरी माणसं टार्गेट ठेवतात आणि त्याला पर्पज म्हणतात. बरं का? हे फार गंमत झाली. आता काय झालंय की मार्क्सला अनन्यसाधारण महत्व आहे, रिमार्क्सला नाही आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या मला मार्क्स पाहिजेत. तुमच्या आई वडिलांना 60-70% म्हणजे डोक्यावर पाणी गेलं अशी परिस्थिती होती. आता रिलेटिव्हली 90%, पण ठीक आहे, ऍव्हरेज असतात खूप जणांना 90, 92, 95, काही प्रॉब्लेम. पण ते 90, 92, 95 ही लायकी नाही आहे, मेमरी आहे. त्यावेळेस ती लायकी होती. ज्यावेळेस तुमच्या आईला 54% होते ना, 54 तू कोणाला सांगू नको बरं तुला 54 पडलेत म्हणून, माझ्या मैत्रिणी मला काय म्हणतील. हे जेव्हा तुम्ही एक्सप्रेस करता तेव्हा त्यातला साधा तुम्हाला 54 म्हणजे एकदम कमी मारत असता. 54 ही लायकी आहे आणि 92 ही मेमरी आहे. फक्त जे आठवलं ते लिहिणं आणि जे समजलं ते लिहिणं आर टू डिफरंट थिंग्स. माणसं नापास होतात, नापास व्हायला पाहिजेत असे पेपर काढले जायचे तेव्हा तुमच्या आईने पेपर दिले, आणि सगळेजण पास व्हायला पाहिजेत असे पेपर काढल्यावर तुम्ही पेपर दिले. एवढा फरक आहे त्याच्यात. आम्ही म्हणजे पास व्हायलाच नाही पाहिजेत अशा हिशोबाने पेपर निघायचे. बघू बरं याच्याकडे जरा असा पेपर असायचा. पेपर वाचल्यावर पेपर काढणाऱ्याला पण तो समजू नये एवढा तो क्रिटिकल असायचा कधी कधी. एक्सेप्ट म्हणजे मी असं म्हणत नाही की तुमची ती अबिलिटी बिलकुलच नाहीये, पण ऍक्सेप्ट करा की काही गोष्टी टोटली बदलल्या. आणि म्हणून काय झालंय की त्या तो कॉन्शियसनेस येत नाहीये, तो अवेअरनेस येत नाहीये. आपल्याला स्वतःची कंपनी आवडली पाहिजे. आपण आपल्या सहवासात आपल्याला आवडलं पाहिजे की इतकी मजा येते ना, मी एकटा आहे and I'm enjoying my own company.
तो तसं खूप सिरियस सिन्सिअरली हे स्पीच ऐकतोय, मी काही करू नको, पण तो हा स्पीच खूप सिन्सिअरली आहे. त्याच्या चेहऱ्यावर मागच्या 10 मिनिटापासून इतके भाव आहेत की आपल्या सगळ्यांच्या अंगावर हे पडतंय काय की वारा येऊन हे पडतंय काय. शेवटी मला राहावलं नाही, मला असं वाटतं जा ते बंद करून टाक ना पैसा. अवेअर आहे दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग यू की बेसिकली एक गोष्ट की आपल्याला आपली कंपनी आवडली पाहिजे. ती आवडते काय यालाही महत्व आहे. एक अजून महत्वाची गोष्ट आहे, ट्रीट गुड टू सेल्फ. आपण आपल्याला कसे वागतो. काही जणांना ही पण एक सवय असते स्वतःला खूप शिव्या घालायच्या, मला अक्कलच नाहीये, मी बारबीन डोके, सगळं जग पुढे गेलं, मीच प्रश्न. अरे अरे गलत आहे. तुमची व्हॅल्यू तुमच्या नजरेत नसेल तर जगाला ती कधीच येणार नाही. आपल्या नजरेत आपण त्या लेवलवर पाहिजे. कोणी म्हणत असेल तर त्याला आठवण करून देऊ नका, तूच म्हणतो म्हणून. असं छोडो, जाने दो, आगे बढो. आपल्यापेक्षा क्वालिटी लोकांना जाऊन भेटलो नाही की आपल्याला आपल्या स्वतःच्या ऍबिलिटीज वर क्वेश्चन निर्माण होत असतो की काय लेवलवर लोक विचार करतात, आपलं काय चाललंय. पण ते लोक मार्गदर्शक आहेत आपल्याला. ते भेटल्यानंतर आपल्याला या गोष्टीची जाणीव निर्माण होते. फ्रस्ट्रेशनची जाणीव नाही निर्माण व्हायला पाहिजे. आपले टार्गेट्स अजून मॉडिफाईड व्हायला पाहिजे. मोठी माणसं भेटल्यानंतर माणसांनी टार्गेट अजून मोठे करावे, स्वतःला शिव्या घालू नये. ट्रीट गुड हे फार महत्वाचं आहे. एक अजून महत्वाची गोष्ट आहे की स्वतःशी माणसाने मैत्री केली पाहिजे, शेअरिंग वाढवलं पाहिजे. आज जर आपल्यात शेअरिंग नसेल ना तर आपण अनेक प्रॉब्लेम्स मध्ये आहोत. आता माणसं मैत्री कधी करू शकतात, ऍक्सेप्ट मोर, एक्सपेक्ट लेस. फ्रेंडशिप इज ऑन. ऍक्सेप्ट मोर, एक्सपेक्ट लेस. स्वीकारा जास्त. फार महत्वाचं आहे. आपण ऍक्सेप्ट करतो का, एक्सपेक्ट. त्याच्याकडून आपल्याला फार एक्सपेक्टेशन्स असतात. एक्सपेक्ट लेस, ऍक्सेप्ट मोर. किती एक्सपेक्टेशन्स आहेत, काहीतरी लिमिट्स पाहिजे तर. प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला एक्सपेक्टेशन्स असतात. याच्याकडून हे एक्सपेक्ट करतो, त्याच्याकडून ते एक्सपेक्ट करतो. जेवढा जास्त एक्सपेक्टेशन्स तेवढे प्रॉब्लेम्स खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात. लिसन मोर, टॉक लेस. यू कॅन हॅव बेटर फ्रेंड्स. आपण ऐकण्यासाठी कोणालाच समोर बसवत नाहीत, आपण ऐकवण्यासाठीच बसतो. आपल्याला ऐकून घ्यायची सवयच नाही, काहीतरी बोलायची. आणि जो ऐकून घेणारा असेल तर तो त्यासारखा ग्रेट मित्र नाही विचारात. मी आमच्या नम्रताला विचारत असतो ऐकून घेते का म्हणून. So this is what happens. People unfortunately listen less and talk more, but they should listen more and talk less. Communication is good, but understanding is everything. हे फार महत्वाचं गोष्ट आहे. एखादं रिलेशन छान डेव्हलप करण्यासाठी कम्युनिकेशन इज गुड. माणसाला संभाषण साधताच यायला पाहिजे, बट अंडरस्टँडिंग इज एव्हरीथिंग. पण तुम्ही समजून घेतलं तर त्यात सगळं आलं. हे अंडरस्टँडिंग आहे का, आपलं आपल्याशी आहे का. तुमचा छंद आणि तुमची आवड याच्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. आपल्या मित्राला जे आवडतं ते आपण आपल्या मित्राला देतो, तसं आपल्याला जे आवडतं ते आपण आपल्याला देतो का. जर देतो तर आपण आपले मित्र आहोत. माझा छंदासाठी मला वेळ पाहिजे तर मी मला वेळ काढून दिला पाहिजे माझ्या छंदासाठी. जर मी माझ्या छंदासाठी मला वेळ दिला, नाव फर्दर थिंग्स आर देयर. मग या सगळ्यांना हे महत्व आहे आणि आपण ते घेतलं पाहिजे. आता एक महत्वाची गोष्ट, जज लेस अँड लव्ह मोर. स्वतःला जज नका करत बसू, लव्ह करा. आपल्याला सगळ्या जगाला जज करायचं आहे.
कारण आपल्याला प्रत्येक गोष्ट कशी आहे म्हणूनच विचारलं जातं. म्हणून आपल्याला एखादी गोष्ट आवडली का आवडली नाही एवढंच कळतं, भावली हे कळतच नाही. भावने हा एक शब्द आहे मराठीमध्ये. मी अनेकदा या व्यासपीठावरून एक्झाम्पल केली. मी भीमसेन जोशींचा एखादा राग ऐकला आणि तो राग जसा मी ऐकतोय तसं एक फील आलं आणि मी म्हणलं वा. माझ्या बाजूला एक दुसरी व्यक्ती आहे, तिने मला प्रश्न विचारला कोणता राग आहे. म्हणलं मला नाही माहिती. वा कशाला केलं तू. वा मला भावलं म्हणून केलं, आवडलं म्हणून नाही, पटलं म्हणून नाही, पेललं म्हणून नाही, भावलं भावलं. जगातला सगळ्यात महत्वाचा कप्पा हा भावने आहे आणि तो प्रेमाशिवाय कळत नसतो. आम्हाला कधीतरी हे लक्षात द्यायला पाहिजे की आम्हाला ते भावतं का. सगळं जज करायचं नसतं. इथं तू चुकलास, तिथं तू चुकलास, लोकांसमोर तू असा वागला नाही पाहिजे ते. अरे तेवढं एकदा सांगाय कुणाला तरी की अरे असं होऊ नये. काय असतं की तुम्ही 100 गोष्टी सांगाल, त्या लक्षात राहायला पाहिजे, जमल्या पाहिजेत, पेलल्या पाहिजेत, एक्झिक्युशन मध्ये यायला पाहिजे. आपण फक्त एक्सपेक्टेशन्सच ठेवतो की तू लोकांसमोर कसा वागला पाहिजे किंवा वागली पाहिजे. आयुष्य खूप मोठी गोष्ट आहे, त्यात हजारो गोष्टी घडणार आहेत, त्यातल्या शेकडो आवडणार आहेत, शेकडो आवडणार नाही. चालू जाणार लाईफ. समरी काय, एकंदरीत काय, आपण चांगलं जगलो दॅट्स फाईन. आपण प्रत्येक गोष्ट जज करतो एकमेकांची. तुमच्या आईने भाजीमध्ये मीठ टाकलंय का नाही हा क्वेश्चन असू शकतो. प्रेम टाकलंय का नाही हा प्रश्न नाहीये. पण तुम्हाला मीठच लागतंय, प्रेम लागत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, आईचा नाही आहे. हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला त्यातलं प्रेम जाणवतच नाही, आपल्याला त्यातलं मीठ जाणवत. आई किती मीठ झालंय, पण तू करे बाळा, थांब दुसरी करून देते. हे दुसरी करून देतेसाठी जे होतं ना ते प्रेम आहे, ते जाणवतच नाही आयुष्यात. फक्त ते मीठ कमी जास्त झालं, तिखट जास्त झालं, याच्या पलीकडे आमचा टॉकच नाही आहे काय. कारण आम्ही जजमेंटल आहेत ना. हर चीज आम्ही न्याय त्या एकाच गोष्टी पाहतोय. जजमेंट आहे. जज करू नका, प्रेम करा. छोडो काय उपयोग नाही, कशासाठी जज करायचं. आपण आपल्यालाही जज करतो. मला हे जमलो का जमलो नाही काय माहिती, सर मजा आली, दॅट्स इट यार. स्पीच द्यायला बोलवतो ना मुलांना, कधी कधी पहिल्या वेळेस मुलं स्टेजवर येतात आणि पहिल्या वेळेस मुलं स्टेजवर आल्यानंतर त्यांना बोलता येत नाही. माझ्याकडे कितीतरी प्रकारची मुलं आली आहेत. अशी मुलं तर खूप आलेली आहेत की ज्यांना पहिल्या दिवशी बोलता आलं नाही की लगे रडायला तिकडं. सर मला सरांनी स्टेजवर बोलवलं, काहीच बोलता आलं नाही, प्रॉब्लेम आहे. अशी पण मुलं माझ्याकडे आली आहेत की त्यांना पण बोलता आलं नव्हतं, ते स्टेजवर आले, त्यांना बोलता आलं नाही, ते पण क्लास संपल्यानंतर माझ्याकडे आले. एकाने मला फार छान सांगितलं होतं, सर मला सरांनी स्टेजवर बोलवलं. म्हणलं अरे वा. मग सर मी स्टेजवर गेलो आणि परत जाऊन बसलो. म्हणलं मग तुला काय म्हणायचं. सर मला स्टेजवर बोलवलं होतं आणि मी स्टेजवर गेलो, याचा मला आनंद आहे. सरांना अपेक्षा होती मी बोलावं म्हणून, पण मी नाही बोलू शकतो. म्हणलं पण तुला स्टेजवर जाण्याचा आनंद आहे. म्हणजे हो. म्हणलं मग तू लवकर बोलशील. नेक्स्ट वीक येऊन सांगतो बोल सर बोललो. अरे बघा ना, काहीतरी जगात चांगलं घडतंय ते तर बघा. आपल्याला सवय झाली सगळ्या वाईट गोष्टी पकडायची, कारण आपण पोलीस आहेत ना. मी कितीतरी टीचरला सांगतो, यू आर अ टीचर नॉट पोलीस. लोक कुठं कायदे तोडतात हे पाहण्यासाठी आपला जन्म झाला नाही. लोक कुठे नैतिकता बाळगतात ते शोधण्यासाठी झालेला. मला त्यापेक्षा असं वाटतं नाही, मला कंप्लेंटच नसते ना, तिचं मूळ कारणच आहे. काय कंप्लेंट करायची, क्षमता आहे. तुमच्या वयामध्ये मला जेवढं समजायचं त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त समजतो, यालाच मला फार अप्रूप आहे. स्टील आय फील की अरे बापरे, आपल्याला तर 25व्या वर्षी येत नव्हतं, याला येत आहे. वा.
म्हणजे आताही समर्थ जेव्हा पाहत होते की ते पडतंय का तेव्हा मी कल्पना करत होतो की आपण जेव्हा व्याख्यानाला जायचो वेगवेगळ्या, तेव्हा किती राडे झालेले आहेत आपल्यासमोर. पण आपण काय पडलं आपल्याला काय राहणार, त्याच्यापेक्षा हा सेन्सिबल नाही, म्हणजे आपल्यापेक्षा बरा आहे. So you should think in this way. See positivity all around. नेहमी किरकिर, माणूस निगेटिव्हिटी पाहायला झाला की तो किरकिरा होतो. मी सताड दारा परी किरकिरा बंदी. आपण दाराचा आवाज होतो कर 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 कर, तसं आहे. तो सताड खिडकी परी स्वच्छंदी. मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो. याचा अर्थ काय? बिजागर म्हणजे दार त्या चौकटीला लावलेलं असतं, ते जे तिथलं इन्स्ट्रुमेंट आहे, दॅट इज बिजागर. मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो, तो लंगून चौकट पार निघाया बघतो. मी आवाज कशाचा येतो हे पाहत असताना तो दार उघड याचा आनंद घेऊन बाहेर पडतो. मला तेच आवाज कशाचा येत होता, आवाज कशाचा येत होता, काय दारात आवाज येतोय किरकिर, त्याला दार उघड याचा अर्थ बाहेर जायचं एवढंच माहिती आहे. तो बाहेर निघून गेला आणि मी तिथे बिजागरीशी जीव गंजवीत बसलो. आमच्या सगळ्यांचं असं आहे. मी जी दुसरी ओळ त्याच्यातली अनेकदा तुम्हाला सांगतो की हे मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो. मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो. त्याला ताण नसतो कशाचा, मजेत. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो. पायात काचा टोचल्या तर मी ते मग कोणी टाकल्यात की अक्कल नाहीये लोकांना, पुसून घ्यायला पाहिजे होतं, काय फुटलंय कोणाला माहिती. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊन नक्षी मांडून बसतो. तो त्या काचा काढतो आणि त्याचे नवीन डिझाईन तयार करतो रक्ताचा वापर करून. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊन नक्षी मांडून बसतो. मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो शुद्ध मोकळ्या मुक्त मनाने हरतो. मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिळ वाजवतो. कसं मस्त जगलं पाहिजे. जजमेंटल सगळ्या गोष्टी चूक आहेत का बरोबर आहे, माझं बरोबर आलं का चूक आलं तू मला सांग. आपण अशा कर्कश माणसाला ही जबाबदारी दिलेली असते की ते विचारायची सोय नाही, ते नेहमी असं चुकलंच येतो. अरे बरोबर चूक नाही आहे, मी मागच्या वेळेस गेलो त्यापेक्षा यावेळेस बरं आलं का एवढं सांगते. पावला आणि पुढे जाऊन त्याला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे इथून पळायचं तेव्हा औरंगाबाद किती किलोमीटर दूर गेले हे पाहण्यात मजा आहे, पुणे किती जवळ आला अजून खूप वेळ आहे. पण 10 किलोमीटर पुढे आलो बरं आपण, याचा मजा वेगळी आहे. अजूनही 230 बाकी आहे. पण तुला कोण सांगितलं ते पहा, हे पहा थोडा वेळ. मग ते पुणे 10 किलोमीटरवर पाहू आपण तो बोर्ड काय तो. अँगल आयुष्याचा सेट करा. तुम्ही किरकिरे होणार असाल तर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. आणि आज मला असं वाटतं एक किरकिरेश्वर महादेव खूप झाले, त्यांना ते नुसते चिडचिड करायची. त्याच्यातला एक महत्वाचा भाग असा की त्या चिडचिडीनंतर काहीच प्रूव्ह होत नाही, स्वतःचंही होत नाही इतरांचंही होत नाही. म्हणून शिवाशाप घालायचा मग जग कसं बरबाद झालंय, काही कामाचे नाहीयेत कोणी. जगाचं काही झालेलं नाहीये, ते तेच जागेवर आहे. ते बदललंय कारण ते बदलत असतं. ते पूर्वी जसं आहे तसं आज नाही, कारण टेक्नॉलॉजी बदलली आहे, लोकांचे पर्स्पेक्टिव्ह बदललेत, त्यांचा दृष्टिकोन बदलला की त्यांचं वागणं बदललंय, सगळं बदललं. म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही तुमच्यासारखे नव्हतो, कारण तेव्हा जग वेगळं होतं. आताचं उत्तर आम्ही ग्रेड होतो, त्याचं उत्तर नाही. मी जे नेहमी सांगतो की आमच्या लहानपणी आम्ही शाळेत पायी गेलो, त्याचं कारण आहे आमच्या घरी गाड्या नव्हत्या. ती परिस्थिती होती, पराक्रम नव्हता. इट वॉज सिच्युएशन. एक वार मोठा पराक्रम गाजवला, घरी 4 गाड्या लागलेल्या होत्या, पण आम्ही आमच्या वडिलांना म्हणलं नाही चावी द्या म्हणून. आमच्या घरी सायकल पण नव्हती, त्यामुळे पायी जाऊ लागले. सगळेच पायी झालं, आम्ही पण पायी गेलो. पण आज सांगायचं की तुमच्या काय दारात रिक्षा यायची, आम्ही 4 किलोमीटर पायी गेलो. मध्ये 2 नाले होते, पावसाळ्यात पाऊस, कधी आम्ही पलीकडं हे इकडं त्रास. तुम्हाला काय माहिती आम्ही काय सहन केला. ते सहन नाही केलं, ते लाईफस्टाईल होती त्यावेळेसची. नाल्यावर पूल नसायचे, असाही भारत होता. त्यात काही पराक्रम नव्हता. नाला वाहतोय तर त्याच्यावर नाही येता यायचं, त्याला काय प्रॉब्लेम. तिकडे पलीकडे तेवढा वेळ काय केलं हे विचार बरं तुम्ही तुमच्या बाबाला.
फार कारनामे केलेले आहेत आम्ही. म्हणजे ते 2 नाले होते, तिथून एवढा पाऊस की आम्ही पलीकडे अडकलो. हे कळलं, तिकडे काय केलं मग अडकून? तिकडे ते मास्तरच्या म्हणजे त्याला विचारलं, त्याचे सगळे नाना दादा आढळले होते मास्तरला तेवढा वेळा. एवढा त्रास दिला आम्ही त्याला त्या शाळेमध्ये बसून. त्याला वाटतं कधी पाऊस थांबतो नाही, कार्टे कधी घरी जाते कोणाला माहिती. हे सगळं घडत आहे आयुष्यामध्ये, पण हे सगळं करत असताना आपल्याशी अवेअरनेस वाढला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, दिवसभरात तुम्ही जे काही वेगवेगळ्या गोष्टी करता तेव्हा तुमच्या एकूण बॉडीला जेवढ्या गोष्टी स्पर्श करतात, म्हणजे आता इथून जात असताना समजा माझा हात या पिलरला लागला किंवा माझा डावा हात या काचेला लागला, तर तो स्पर्श झाला ना काहीतरी. असे किती स्पर्श आहेत दिवसभरात की जे तुम्ही फील करता? FEEL. आपण पाय ठेवतो तेव्हा आपण खाली फीलच करतो ना, फील करत नाही. काटा टोचला तर फील करतो आपण, पाय ठेवला तर फील नाही करत. आपल्याला अनपेक्षित गोष्ट घडली तर आपण फील करतो. आपल्याला खूप तहान लागली, कोणीतरी थंड पाणी दिलं, आपण फील करतो. अदरवाईज आपण फील करत नाही. आपण म्हणजे आपला फील संपला आहे, कारण आपण अवेअर नाही आहे. अवेअरनेस नाही आहे, त्यामुळे सिव्हिअर प्रॉब्लेम्स आहेत. आता जर हे सगळं सोल्युशन करायचं असेल, मी जर मला माझा मित्र बनवायचा असेल तर मला हे सगळं बघावं लागेल. First of all, the question comes, can I be my own friend? Then the next question comes, why should I be my own friend? And then the third question comes, how should I be my own friend? एक तर मी माझा मित्र होऊ शकतो का, कशासाठी होऊ शकतो आणि कसा होऊ शकतो? होऊ शकतो का मध्येच अर्ध्याच्या वर लटकते. आपण आपल्याशी मैत्री कसं काय व्हायला पाहिजे? आपल्याशी मैत्री व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये किती पर्सनॅलिटीज आहेत माहिती आहेत का? ठीक आहे, आपण पिलर्स म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा आपण पाहतो फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल. शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक हे 4 पिलर्स म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. फॉरगेट दिस ऑल. आपण त्याच्या पलीकडे जाऊन दुसरं एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये शोधू की आपण जेव्हा कोणाच तरी मुलगा असतो तेव्हा आपण मुलगा म्हणून आपली पर्सनॅलिटी एक्सप्रेस करत असतो. मित्र म्हणून आपण कोणाच तरी गुरुवार, भाऊ म्हणून तिसऱ्या बरोबर एक्सप्रेस करतो. कोणाच तरी भाचा, कोणाच तरी पुतण्या, कोणाच तरी काका. किती पर्सनॅलिटीज आहेत आपल्या, किती भूमिका आहेत, त्या एकेका भूमिकेच्या किती रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि आपल्याला किती जाणीव आहे त्या सगळ्याची. जाणीव शून्य आयुष्य हे आजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कशाचीच जाणीव नाही, काहीच नाही. म्हणजे माझ्याकडे एक व्हिडिओ काल परवा मी पाहत होतो. तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्ही आहात, मी तरी नाही आहे. मी नसताना पाहायला म्हणलं, तुम्ही असताना नक्कीच पाहिलेला असं की त्या व्हिडिओमध्ये तो एक आजी, तिला हार्ट अटॅक येतो म्हणून ती तिच्या बाजूला बसलेल्या नातीला हात लावते की ते नातू असतो, तो मोबाईलवर असतो, ते त्याला हात लावतो. ते नातू काही केल्या पाहत नाही, ते त्याला हात झटकते असं, कारण त्याच्या हातात ते टुकटुक. मग ती खूप अगदी अशा करते, तो त्याचा हात असं करतो, पण तो त्याच्यातच, त्याने तिकडे पाहिलं नाही आजीकडे. थोड्या वेळाने नात येते, ती पाहते की गेलीये. मग ती त्याला सांगते, मग ते मोबाईल टाकून तिकडे पाहतो, अरे बाप गेली. मग ही जाणीव पहिले का नाही झाली? मग ही शोकांतिक आहे. जाणीवा कमी होणं म्हणजे काय की कुणीतरी मला बोलवत आहे तर त्याचं काहीतरी काम आणलं असेल, त्याला मला डिस्टर्ब करायचं नाहीये. आपला राग कशासाठी आहे? मला का बोलवतोय? अरे काम आणलंय. तुम्हाला सांगतो, आमच्या माणसं आमच्या वयामध्ये काम कुठलंही आडू शकतं तुमच्या विना. म्हणजे एकूण वरून डबा काढायचा असेल तरी काम आडू शकतं. त्याच्याही पलीकडं आम्हाला काहीतरी खायचंय तरी तुम्ही नाही येत तरी काम आडू शकतो, कारण तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही घेऊ शकत नाही. म्हणजे आमची कामं आणणार 50 वेळेस, आणि प्रत्येक वेळेस जर तुम्ही आमच्या हाक मारण्याला डिस्टर्बन्स मानत असाल तर तुम्ही आमच्यावर चिडणारच. काय 10 वेळेस तेच, अरे तुला खायचंय का? नाही खायचं मला. एकाच तोंडात घास. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही
पूर्ण जेवण झाल्यावर 2 आंबे खायचो. कारण जेवताना एवढं टच्च खायचं नसतं याची अक्कल होती आम्हाला. हे खरंच सांगतो, म्हणजे आम्हाला तेवढी अक्कल असायची आम्हाला. म्हणजे आता तो प्रॉब्लेम असा की जेवायचं एवढं जेवायचं की जेवण झाल्यावर ते टाकू पण नको मला. म्हणजे एक्स्ट्रीमच करायचं, जे करायचं ते अतिरेक करायचं त्याचा. म्हणजे फिरायला गेलो तर एवढं बोंबलत फिरायचं की पटकन घरी यायचं नाही. मित्र एवढे मित्र गोळा करायचे की घरचे विसरून जायचे. खायचं एवढं खायचं की हॉटेलवाल्याला वाटावं कुठल्या मुहूर्तावर आज सगळं एक्स्ट्रीम असं काही. म्हणजे चालता थोडीशी म्हणजे ते माझा मित्र बरोबर होता माझ्या, आणि ग्रामीण भागातून आम्ही चाललो होतो. अचानक एक कैरी पडली समोर. उन्हाळ्याचे दिवस होते, कैरी पडली. त्याने ती उचलली, झाडाला मिठी मारली, पण सावलीच्या बाहेर आला, वर पाहून असं केलं आणि आला. आमचा अजून 2 मित्र बरोबर होते. ते म्हणजे हे काय बावळट साहेब? तो म्हणलं बावळट काय? झाडाने मला एक कैरी दिली, त्यासाठी पहिल्यांदा मी त्याला मिठी मारली की थँक्यू. आणि झाडाला ही प्रेरणा त्या ईश्वराने दिली म्हणून मी त्याचे आभार मानले. आणि तुझ्या बरोबर याच्यात वाईट काय? मी त्यांना सांगितलं याला अवेअरनेस म्हणतो. हा योग नाहीये, ही कृपा आहे, हे कळायला पाहिजे. आम्हाला सगळं योगायोगच वाटतो. आयुष्याचे 2 प्रवास आहेत. श्रद्धा बसली तर कृपा कळते, नाही तर सगळा योगायोगच वाटतो आयुष्यामध्ये. बिन श्रद्धेची कृपा कळत नसते. कृपा कळण्यासाठी श्रद्धा लागते, नाही तर योगायोग आहे आयुष्यामध्ये, सगळा योगायोग. पण कृपेला ना रिव्हर्सचं बटन नसतं, त्यामुळे कृपेने ज्या गोष्टी होतात त्यासारखं चांगलं काही नाही आहे. लग्न आता योगाने होतं, ते पूर्वी योगायोगाने व्हायचं, पण त्याच्यात कृपा असायची. माझ्या आयुष्यात माझी बायको ही जर ईश्वरी कृपा आहे असं वाटलं तर मग माझी बायको ही कायम माझ्यासोबत राहणार आहे ही माझी जबाबदारी होते. पण जर ती ईश्वरी कृपा वाटली नाही तर तो योगायोग वाटतो. मग जसं आलं तसे गेलं. हे जे आज चाललंय, कारण योगायोगाला गाडी अडकली, ती कृपेपर्यंत जात नाहीये. हे सगळे कारण मीच मला ओळखत नाहीये. माझी स्ट्रेंथ मला कळाली पाहिजे, माझं एन्जॉयमेंट कशात आहे ते मला कळायला पाहिजे, मी मला किती मदत करतो हे मला कळायला पाहिजे. हे इन्स्ट्रुमेंट एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आहे. हे इन्स्ट्रुमेंट नसेल तरी मी आहेच आहे. आय एम द सोल, आय एम नॉट द बॉडी. दिस बॉडी इज देअर टू ग्रॅब समथिंग और टू अचीव समथिंग. या अचिव्हमेंट याच जन्मात पूर्ण करण्यासाठी बॉडी आहे. बॉडी सोडल्यावर अचिव्हमेंट संपल्या, त्याचा काही संबंध नाही. मग हा मोबाईल तुम्हाला आज उचलता येईल, हे संपलंय सगळं. आता आपण शरीर सोडून गेलो आणि त्या आत्म्याला सांगितलं मोबाईल उचल, त्याला उचलता येणार नाही, त्याला त्याची गरजही नाही. आपल्याला कुठेतरी या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. मी मला भेटलो पाहिजे याची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही तुम्हाला भेटा आधी आणि सकाळी भेटून इथे येत जा. कारण आपणच आपल्याला भेटत नाही, आपण सगळ्या जगाला भेटतोय. स्वतःला एनहान्स करण्यासाठी जन्मलोय आणि जगाला डेव्हलप करण्यासाठी मरतोय. आपण आपल्याला वरच्या लेवलवर आणण्यासाठी जन्मलोय. जे तुम्हाला लोकांमध्ये पाहिजे तशा हजारो गोष्टी लोकांना तुमच्यात पाहिजेत, पण तुम्हाला माहित नाहीत त्या. किंबहुना जास्त पाहिजेत, तुम्हाला जे लोकांकडून पाहिजे त्यापेक्षा जास्त लोकांना तुमच्याकडून पाहिजे, पण आपण आपल्याकडे पाहत नाही. सो समहाऊ मला असं वाटतं की आपण आपले मित्र, आपल्या मित्रामध्ये एखादा दोष असेल की मला असं वाटतं की तो ही वाईट सवय बंद केली पाहिजे, हे सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो जेव्हा आपण मित्र असतो तेव्हा. तसे आपण आपले मित्र झालो तर आपण आपल्या वाईट सवयींवर पण काम करू शकतो. म्हणून आपल्याला आपले मित्र व्हायचं असतं. मग तो एकांत आपल्याला स्वीकारता यायला पाहिजे. तर परत तेच प्रश्न आहे, स्वीकारलेला एकटेपणा इज एकांत, नकारलेला एकांत इज एकटेपणा. हे एकदा या गोष्टीची जाणीव झाली की लाईफ सोपं होत राहत. म्हणून आम्हाला भेटलो पाहिजे. एक 5 मिनिटाची 10 मिनिटाची अपॉइंटमेंट आपण आपली घेऊ
आपण आपल्याला भेटू. आणि गंमत म्हणजे ते 10 मिनिट एन्जॉय करू. तुम्ही करिअरमध्ये जर अयशस्वी होत असाल, तुम्ही जर एज्युकेशन मध्ये अकॅडमिक्स मध्ये अयशस्वी होत असाल, तर हा प्रयोग करा, स्वतःला भेटायला लागा आणि बघा किती फरक पडतो स्वतःच्या अकॅडमिक्स मध्ये. माणसाने स्वतःला भेटलं पाहिजे. एकदा भेटायला लागलो की आयुष्य सोपं आणि गमतीचं व्हायला लागतं. आपण हा प्रयोग करू आणि यशस्वी होऊ. थँक्यू.